तुम्ही शाळेचं तोंड बी बघायचं नाही. नाही जाणार मी. हे काय नवीनच? मगाशी फोनवर येणार नाही असं का म्हणाला? आहोत चला लवकर, सगळे वाट बघतायत तिकडे. मला नाही शिकायची शाळा. पण का? ते विचारून का? नाही, आधी मला कारण सांगा, मी त्यावर काहीतरी उपाय काढते. हे तुम्ही बरोबर नाही केलं. राणा भाऊजी, तुम्ही घट्ट राहिला ते लई चांगलं केलं बघा. अंजलीबाई लई वाईट वाटलंच ना. अहो वाटू द्या. नाही म्हणजे हे बघा कसं आहे, आपल्या माणसांच्या चांगल्यासाठी कधी कधी काळजावर दगड ठेवायला लागतोय. तुम्ही लई मनाला लावून घेऊ नका. हे समजा तुम्ही जाऊबाईंच्या चांगल्यासाठी केलंय ना. वय पण ते त्यांना कसं कळणार? कळू बी देऊ नका. ही शहरातली शिकलेली माणसं असतात का नाही, त्यासनी असल्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. त्यांना जर खरं कारण कळलं तर मुद्दाम त्या शाळेला पाठवत्याल बघा तुम्हासनी. पण त्यांना राग आलाय त्याचं काय? येऊ द्या. म्हणजे 4 दिवस राग येईल मग जाईल. काही काळजी करू नका. तुम्हासनी काही लागलं सवरलं आम्हासनी सांगा, येतो आम्ही. अहो थांबा. बॅग घेऊन कुठं निघाला? आता अचानक काय झालंय? मीही तेच विचारते, काय झालं? या आधीही बरेचदा सांगितलंय मी तुम्हाला, आपल्यात तिसरी व्यक्ती नको म्हणून. आज तरीही तेच. अहो खरंच असं काय नाही. मग कसं? तुमची शाळा म्हणलं का नाही राणा भाऊजी, की काय ना काहीतरी होतच असतंय बघा. तुमच्या लहानपणी आमच्या सासूबाईंचं असं झालं, आणि आता आज जाऊबाईसनी खोकला काय सुरू झाला. नेमका आजच त्यांचा पदर काय पेटला. आता बोला ना, आता का गप्प? तुमच्याशी काही बोलण्यात अर्थच नाही. अहो थांबा. पण असं कुठं निघालात? मला या घरात नाही राहायचं. खूप झाला खोटेपणा. एक होतं का? इकडे ये. अगं समजो की असणे डोक्यात राग घालून घ्यायला. अंजली, गोदा का, तुम्ही आता नका मला अडू. अहो शाळेचा आणि घर सोडून जायचा काय संबंध आहे का? अंजली, गोदा का, तुम्ही नका त्रास करून घेऊ. प्लीज जाऊ दे मला. अगं पण म्हणून घर का सोडून चाललीस? आपलीच माणसं जिथे दिलेला शब्द मोडतात ना, तिथे नाही राहायचंय मला. हे गोदा का कर की काय तर. अहो थांबा की. अंजली, अंजली, अहो अंजली, अरे जा तिच्या मागे लवकर. अहो थांबा की. अगं काय झालं? लॉटरी बिटरी लागली का काय तुझ्या तात्याला? अहो माझ्या तात्यासनी नाही, तुम्हाला लॉटरी लागली. आमासनी कधी? अहो आत्ताच. अहो ती मास्तरीन आत्ताच तावतावनं घर सोडून निघून गेली. काय सांगतेस? वय, खरंच की लई जबऱ्या लॉटरी लागली बघा तुम्हाला. ए चंदे, सारखं लॉटरी लॉटरी काय ग? आम्ही एवढा प्लॅन करून ह्यो डाव खेळलाय. लॉटरी लॉटरी काय म्हणतीस त्याला? ते बी खरंच आहे म्हणा. हा व पहिला डाव असा असेल आयुष्यातला जो तुमच्या मनासारखा
नसती ना हो तुला? तो ठोकळा कुठे आधी सांग. त्या म्हातारीच्या कुशीत बसला असेल रडत. गे बाई, तो रडला नाही, चिडला पाहिजे, नाही तर परत मनधरणी करून मास्तरडीला हिथं बोलवायचा. हा चला 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 चला. अहो अहो ऐका तर. अहो असं काय करताय? ऐका तरी. अहो हळू. हे काय, तुम्ही माझं काय ऐकणच झालं? मी नेहमीच तुमचं ऐकते, तुम्हीच माझं एकदाही ऐकत नाही आहात. मी अहो मी कुठं? अहो ऐका तर. अहो समजा तर ऐकतोय की तुमचं. दिसतंय काय ऐकता येते. ते शाळाचं सोडून दुसरं काय बी सांगाव. अहो अहो ऐका तर. अहो काय राणादा, कुठे दौरा? ते असंच फिरायला चाललोय. अहो मग असे वेगळे वेगळे का? संकट जावा की. वेगळं 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 कुठं? अरे पुढे जाऊन संकटात जाणार आहे काय हो? हो एकत्रच जातोय. अवा अजून लाजता वेळ एकमेकांना. जावा जावा संकट जावा. जा की. हा येऊ आहे ना. चला. अहो अहो ऐका तर. अहो अहो असं चार चौघात असं बरं दिसत नाही हो. मला चार चौघांची काहीच घेणं देणं नाही तुमच्याशी. मग चला की. नाही. अहो ऐका तर. अहो अहो असं काय करताय? अहो थांबा की. अहो ऐका तरी. अहो अहो ऐका. मी अजिबात काय ऐकणार नाही तुमचं. तुम्हाला सांगते आता मी माहेरी जाणार म्हणजे जाणार होय. राणा वहिनी, आता तुम्ही सांगा, काहीतरी किरकोळ कारण काढायचं आणि माहेरी जायचं. होय किरकोळ किरकोळ कारणावरनं घर सोडून चालली म्हणून सांगा समजत सांगा. ताई आता तुम्हीच सांगा, किरकोळ कारणावरनं कोण घर सोडून जाईल का? वहिनी आता मला एक गोष्ट जमत नाही तर लगेच होय, तेच म्हणते मी. जमत नाही. कशी जमत नाही हो तुम्हाला सांगितलेली कुठली बी गोष्ट? हा? तुम्हाला सांगते ताई. अहो अहो मी कुठली बी गोष्ट सांगितली लगेच तोंड वाकडं होतं यांचं. आता मी घर सोडून जाणार आहे. होय मी घर सोडून जाते. मला काय सांगू नका तुम्ही. हा नाही म्हणजे मी घर सोडून जाते बस. हा. थांबा. अहो असं चिडून माहेरी जाणं बरोबर नाही. बोलून प्रश्न सोडवता येईल. वय वय एकदम बरोबर. एकदम बरोबर बोलात तुम्ही. अहो असं जाऊ नका वहिनी. आणि असं चिडून तर अजिबात जायचं नसते. अजिबात जायचं नसते. होय तुम्हाला काय कळणार आहे माझं दुखणं? त्यापेक्षा जातेच मी. होय. आणि मी परत येणार नाही. हा. आणि तेवढा झाडू घरी घेऊन जावा. अहो एकदम बरोबर बोललात तुम्ही. चला की घरला. समजा बोलवून सोडू आपण. आपल्यात बोलण्यासारखं काही राहिलंय का? सगळे प्रश्न सुटण्याच्या पलीकडे गेले. अहो ऐका तर. अहो अहो ऐका की. अहो अरे हो की चालू. अहो अहो ऐका तर. हो थांबा की. अहो अहो ऐका तर. अहो असं काय करताय? ऐका की. अहो ऐका की. अहो तुम्ही येतेस काय खेळायला? नाही नको. खेळा तुम्हीच. वहिनी सांगा की रानादाला खेळायला. होय 2-3 दिवस उरलेत आता शाळेला. वहिनी कुठं निघालाय तुम्ही? मी माझ्या घरी. का रानादा परत तू काय आगाऊपणा केला नाहीस ना? ए मी काय आगाऊपणा करायला तुमच्यासारखं आगाऊ आहे वय? मग वहिनी का घरी निघाल्यात? अरे आता आपली शाळा सुरू होणार आहे ना, मग आराम करायला म्हणून मी जरा माझ्या घरी चालले. मला तर वाटतंय तुमच्या दोघात नक्कीच भांडणं झाल्यात बघ. गप्पे.
मी काय भांडण करण्यातला वाटलो व्हय? अरे मग वहिनीसनी गाडीवर बसून सोड की घरला. हा अरे उठ की. हो इकडे. आता पोरं म्हणतात तर बसत गाडीवर जाऊ नाही घरला. नको, सोडा. अहो सोड. आधी सोडा, मला उशीर होतोय. आई बाबा वाट बघत असते. सोडा. तूच भांडला असेल वहिनी बरोबर. ए चला सोडा चला चल. सुधारणार नाहीस कधी तू. आता जातो का घालूयात. अहो अहो ऐका तर. काय बघ गोदाक्का, अहो भांडण झालंच कसं. राहनाद आणि थोरल्यावानी साप किती गोडी आहे दोघांच्यात. लागती कुणाकुणाची नजर. मग आता हो आता राहना गेलाय अंजलीच्या मागं तिला आणाय परत. काय बी उद्या थोरल्यावानी साप घरात परत आल्या पाहिजे. आता सगळ्यांच्या मनात तेच आहे. पण ह्यो राणा असा आडमुठेपणा करायला लागलाय, त्याला काय करायचं. गोदाक्का, अहो तुम्ही जरा समजावून सांगा की त्यासनी. आता तो अंजलीचं ऐकणार तर माझं काय ऐकणार. मग आता बघ गोदाक्का, तर मला बी काय सुधरना बघ. गोदाक्का साहेबासनी फोन करून सांगितलं तर. हा त्यासनी कळवायला पाहिजे बघ. होय कळवा आत्ताच. म्हणजे साहेब लगेच फोन करतील बघा त्यासनी. होय राधे, फोन लावून दे इकडं. वय वय. लागला. हा गोदाक्का बोला. हा साहेब. काय कशी काय मंडळी घरची? आणि आमचा राहणं कसा आहे? थोरल्या सुनबाई त्याची शाळा नीट घेतात ना. समज सुरू व्हायच्या आधीच घोळ झाला बघा. अंजली घर सोडून बाहेरला गेली नव. का? तो राणा शाळेत जायला तयार होईना. कुठे तो गाढव? बोलवा त्याला फोनवर. आता गेलाय अंजलीच्या मागं तिला परत आणाय. आपण तो शिकायला तयार झाला होता ना. होय जाणार होता सकाळी, पण अचानक नाही म्हणला. अचानक? आता काय झालं? ते मला वाटते. काय वाटतंय? नाही काय नाही. अहो गोदाक्का, जे मनात आहे ते बोला. अहो तुम्ही सांगितल्याशिवाय कळायचं कसं आम्हाला? साहेब, राणा सकाळी शाळेत जायला तयार बी झाला बघा. हा धाकल्या वहिनी साहेबांनी त्याच्या मनात काहीतरी भरवलं. या धाकट्या सुनबाईंचं कान एकदा चांगलं धरलं पाहिजे. तो सूरज कुठे? तो बाहेर गेलाय आणि अंजली नाही घरात. मला काय सुधरणा बघा. ठीक आहे, आम्ही फोन करतो त्यांना समजून सांगतो. होय होय साहेब, तुम्ही समजावा अंजलीला, तुमचं ऐकल ती. देवाची कृपा व्हावी आणि राणा अंजलीला घेऊन घरला यावा. अहो अहो ऐका की. अहो थांबा तरी. अहो थांबा थांबा. अहो थांबा म्हणलं बा. उगा आठवणीपणा करू नका. हो हटवादीपणा मी करते का तुम्ही करताय? अहो अहो काय काय राहणार काय मदत करू? नाही नाही काय नको जा. चल ठीक आहे. अहो उठा ना, लोक बघतायत तुमच्याकडे. हा मग बघू द्या. जवळ तुम्ही घरला येत नाही तोवर मी इकडनं उठणार नाही आणि उपोषण बी करतो. तुम्ही उपोषण करा ना, तर अजून काय. मी काही ऐकणार नाहीये तुमचं. हेच का तुमचं प्रेम? तुमचं तरी कुठे आहे माझ्यावर प्रेम? असतं तर ऐकलं असतात ना माझं. अहो ते शाळेचं सोडून दुसरं काय बी सांगा. हो शाळेतच तेवढं करा. ते नाही जमणार मला. का? ते ना काय विचारू. मग दुसरं काही विचारायचंच नाहीये मला. द्या ऐक. कुणी?
नमस्ते आबा. बोला सुनबाई, काय झालं? काही नाही. अहो सगळं कळलंय आम्हाला. अहो ते राहण्याचं कशाला मनावर घेताय? अहो तो पहिल्यापासून तसाच आहे. म्हणून तर बदलायचंय त्यांना. अहो, पण त्यासाठी घर कशाला सोडायलाय? आबा, हा, माझं यांच्यावर खरंच खूप प्रेम आहे, पण म्हणून मी काही सहन नाही करणार. अहो घेऊच नका. पण त्यासाठी घर कशाला सोडताय? मी जे काही करते ना ते अगदी विचार करून करते. अहो पण मी जे काही करते ते बरोबर करते. ठीक आहे, पण आमच्यावर कसला राग नाही ना हो तुमचा? नाही नाही, अजिबात नाही. ठीक आहे, त्या रानाला चांगली अद्दल घडवा आणि जास्त जागावपणा करायला लागला तर आम्हाला कळवा. आम्ही तिथे येऊन कान धरतो त्याचे. हो, ठेवू मी फोन? वय वय ठेवा. आणि आबा, तुम्ही यायची घाई करू नका, मी बघते बरोबर. चला. मी तुमचं काही ऐकणार नाहीये, तुम्ही घरी जा. अहो ऐका तरी. अहो अहो नंदिता, हे नंदिता. हळू जरा. उगा चंद्रावर गेल्यासारखं काय वरडायलायस? काय झालं? आबांचा फोन आलता मला, कशाला? तुझा पराक्रम सांगायला. काय सांगितलंस रानादाला? कशाचं? उगा येड पांघरून पेडगावला जाऊ नको सांगा लागलोय. तुला काय गरज होती रानात आणि वहिनीच्या मध्ये पडायची? हा, गेला की नाही वहिनी चिडून? आवाज खाली करा. आवाज खाली करून बोलायचं. आम्ही जाऊबाईसनी एक शब्द बी बोललेलो नाही. आम्ही त्या दोघांच्या मध्ये कशा पाय पडू? मग वहिनी घर सोडून का गेल्या? आम्हासनी काय माहित? त्यांना वाटलं असेल, कटाळा आला असेल इथं म्हणून गेल्या असत्याल. उगा आमच्यावर वरडायचं काम नाही. राहतं घर पुढे लागलीस आमचं, आणि वरडायला चांगलं छोडाच पाहिजे तुला. देवा र देवा, बघितलंस का? ऐकलंस का? कसा आहे नवरा आमचा? उलट आम्ही या घराच्या भल्याचा विचार करून राणा भाऊजीस ती काळजी घ्या असं म्हणलं. त्यात काय चुकलं आमचं? तुला सांगते, आजकालच्या या मुला मुलींचं ना हे सगळं असंच असतं. इकडे लग्न नाही झालं तोपर्यंत तिकडे भांडणाला सुरुवात झालेली असते त्यांची. ए नाही ग, अंजली आणि जावई बापू मात्र अपवाद आहेत बर का याला. चांगला छान सुखानं संसार चालू आहे बघ त्यांचा. अगं तुला सांगते, इथंच राहते अंजू, तरी गावातल्या गावात भेटायला सुद्धा येत नाही मला. म्हणजे किती रमलीये बघ संसारात. अगं बाई अंजू, ए थांब, नंतर फोन करते मी तुला. अंजू, अगं अशी अचानक ते बॅग घेऊन? जावई बापू तुम्ही पण आलाय तिला सोडायला? फार बरं झालं बाई. 2-4 दिवस ही माहेरपणाला यावी ना असं खूप मनापासून वाटत होतं. खरंच खूप छान. तू जरा थांब, हे वेगळं. अहो ऐका की. आता त्यात काय आलंय वेगळं? हा, लग्न झालं की मुलगी माहेरपणाला येतच असते ना. चला आज चला, काहीतरी मस्तपैकी खायला बनवते. नाही नको, खायला वगैरे काही करू नकोस, मी राहायला आले. अगं राहायला आलीस तरी खायला काही लागतच की नाही पोटाला. जावई बापू, तुम्ही सांगा, तुमच्या आवडीचं बनवते काहीतरी. नाही काय नको, तुम्ही ऐका की जरा. नाही. अहो काही नको कसं, मुलगी माहेरपणाला आलीये 2-4 दिवस. तुम्ही तिला सोडायला आलाय म्हटल्यावर असं कसं जाऊ देईन मी. चला लवकर आत. अंजू तू सांग, तुझ्या आवडीचं काहीतरी करते. आई, तू काहीही खायला करू नकोस, मी कायमची राहायला आली आहे इथे. कायमची? अहो नाही नाही, अहो खोटं बोलतायत त्या. काहीच नाही, आम्ही निघणार आहे थोड्यात. मग ती बॅग? मी कायमची राहायला आली, मला यांच्यासोबत नाही राहायचंय आता. अंजू काय झाले जरा मला नीटपणानं सांगशील का बाळा? अहो काय झालेलं नाही, उगा मज्जा करतात या. नाही हा, खरं तेच बोलते. काय झालं एवढं चिडायला अंजू? अहो एवढं काही मोठं झालेलं नाही. तुमच्यासाठी नसेल ही मोठी गोष्ट, माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तू आज चल. अगं पण आज चल, तुम्ही सांगते ना. अगं जावई बापू. अहो ऐका तर. अहो
तुम्ही जोवर तुमचा विचार बदलून शिकत नाही तोवर मी घरी येणार नाही आणि तुमच्याशी बोलणारही नाही.